जनता पक्षाच्या महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांशी संवाद या ठिकाणी होता। याला उपस्थित असलेले माझे सहकारी श्रोत बिपिनदादा नाना, ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत, माजी नगराध्यक्ष स्नेहल, उमेदवार सुदेश कळमकर, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। आज शहरातील व्यापारी मित्र आणि वकील मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठितांची एक संवाद सभा त्या ठिकाणी झाली आणि यामध्ये शहरातील काही मूलभूत प्रश्नांची मांडणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी करण्यामध्ये आली आणि त्याचबरोबर ती आमच्या बार असोसिएशनच्या वतीने सुद्धा काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। खरं तर जे काय मांडलं गेलं ते गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती असताना करता येऊ शकलं असतं, परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळेच दुर्दैवाने त्या साऱ्या काही गोष्टी घडल्या नसतील। टीका टिप्पणी मला अधिक या विषयात करायची नाही, पण या शहरातल्या सुविधा सुजाण नागरिकांनी स्नेहलकडे नगराध्यक्षपदाची सूत्र दिल्याच्या नंतर त्या 5 वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक नैसर्गिक संकट आली असताना सुद्धा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून भयविरहित शहर उभं करण्याचं काम स्नेहल आणि तिच्या सहकार्याने निश्चितपणाने केलं। या निवडणुकीला आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरे जात आहोत। इंडियामध्ये सहभागी होताना आम्ही हा मूलभूत विचार केला की या देशाचे, गौरवशाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगभरामध्ये देशाची मान उंचावेल अशा पैकी अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत। अशा वेळेला देशाची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली होत असतानाच महाराष्ट्र सुद्धा अधिक विकसित आहेत राज्य आपलं, अधिक 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकातलं एक उत्तम विकसित सर्व क्षेत्रातलं राज्य व्हावं या हेतूने आमचा सत्तेमधला सहभाग आहे। तीच रिप्लिका महाड शहर, ज्या शहराला इतिहास आहे, छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा किल्ला महाडमध्ये आहे आणि सामाजिक समतेचा हुंकार दिलेला चौदार तळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा आपल्या या महाडच्या शहरामध्ये आहे। म्हणूनच आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जात आहोत। आज व्यापारी मित्रांनी, डॉक्टरांनी, वकील मित्रांनी ज्या काय भावना मांडल्या त्याची योग्य ती नोंद घेतलीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, जो आपल्या मार्फत तमाम महाडकरांपुरता सीमित नाही, राज्यातल्या सर्व जनतेला आणि आंबेडकरी चळवळीवरती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या आणि लोकशाहीची नीतिमूल्य मनामध्ये ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी आज एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लोकसभा सदस्य म्हणून किंवा या महायुतीचा एक घटक म्हणून या ठिकाणी केली की महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत 2027 मध्ये। जसं मी अर्थमंत्री असताना नांदेडचं तिथलं जे गुरुता गद्दी आहे त्याला 300 वर्ष पूर्ण झाली। त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये दर 4 वर्षांनी येणारा कुंभमेळा जो नाशिकचा आला त्यावेळेला सुद्धा मी अर्थमंत्री होतो, नंतर जलसंपदा मंत्री होतो। अशा वेळेला हे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबी ज्या वेळेला शहरामध्ये घडतात त्याच्यातून शहराच्या खूप पायाभूत सुविधा निर्माण करता येऊ शकतात, किंबहुना त्या करण्यामध्येच मला त्याच्यामध्ये सहभागी होता आलं। आज आपल्या या घटनेला ज्यावेळेला 100 वर्ष पूर्ण होतात, एक ऐतिहासिक असा क्षण या देशाच्या सामाजिक अभिसरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला येऊन केलेला आहे। त्यामुळे त्या 100 वर्षाचं जो येईल त्याच्यासाठीच या शहरातल्या चौदार तळ्याबरोबर तीच तळ्याचं सुशोभीकरण हा एक भाग आहेच, परंतु हे सगळं महाड शहराचं जे वैभव, जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा अधिक प्रतिभावंत पद्धतीने देशभरामध्ये नेण्यासाठी एक फार मोठा पायाभूत स्वरूपाचा आराखडा तयार करण्यात येईल। माझं अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये होत आहे। या देशाचे पंतप्रधान लोकशाहीचे बूज राखणारे आहेत, म्हणून जुन्या पार्लमेंट हाऊसला त्यांनी संविधान भवन नाव दिलंय। 26 नोव्हेंबर हा दिवस
संविधान दिन म्हणून जगभरामध्ये देशभरामध्ये साजरा केला जातो. त्यांना मी विनंती करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत सरकारने आम्हाला विशेष निधी त्या ठिकाणी द्यावा व त्याच्यातून शहरातील वाहतुकीचे काही प्रश्न असतील, क्रीडांगणाचे असतील, इतर बाबी असतील, मी आज सर्वांनाच विनंती केली की त्या बाबतीमध्ये आपल्या काही सूचना असतील त्याचा आपण एक अंतर्भाव त्या ठिकाणी करू आणि या कामाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनातून मी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यांतील, जिल्ह्यांतील, महाड शहरांतील आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये पाठपुरावा करत राहू. एवढंच मला आपल्यामार्फत नागरिकांना आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे. मला जे आपल्यामार्फत बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे.